सरपिराजीराव तलावावर ओव्हरब्रिजच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला लाक्षणिक उपोषण. मुरगुड कापशी मार्गावरील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर तातडीने ओव्हरब्रिज उभारावा या मागणीसाठी क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी सरपिराजीराव तलाव ओव्हरब्रिज समितीच्या वतीनं सांडव्यातील पाण्यात उतरून लाक्षणिक उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पावसाळ्यात सांडव्यावर पाणी आल्याने हळदी, हळदवडे, करंजिवणे, दौलतवाडी, आलाबाद, कापशी यांच्यासह परिसरातील 15 ते 20 गावांचा मुरगुडशी संपर्क वारंवार तुटतो. त्यामुळे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, दूध वाहतूक, व्यापारी, बँक व्यवहार, पोस्ट कार्यालय तसेच रुग्णवाहिका सेवेलाही मोठा फटका बसत असल्याचं समितीने म्हटलं आहे. सांडव्यावर शेवाळ साचल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि संबंधित विभागाकडे तातडीने करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. तसेच सांडव्यावरील कामासाठी रस्ते कंपनीने मागितलेला 12 लाख रुपयांचा निधी मंजूर न झाल्याने केवळ दोन्ही बाजूंना रस्त्याचे काम सुरू असून मूळ प्रश्न कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने ओव्हरब्रिज मंजूर करून काम सुरू करावे, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही समितीने दिला आहे. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.